सिद्ध सिद्धो पुरुष श्रेष्ठम धम्मो सुचिन्नो सुखमा वहाती। भगवान व्यक्तीला पवित्र करण्याचा कोणता मार्ग आहे? तर भगवान तथागत सम्यक संबुद्धाने त्याच्या उत्तरामध्ये म्हटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अश्वघोष आणखी भंते लोकांनी जेव्हा श्रीलंकामध्ये गेले आणि त्यांची टेस्ट घेण्यासाठी तिथल्या भंते लोकांनी त्यांना ही गाथा दिली होती की याचं तुम्ही विस्तारपणे आम्हाला समजावून सांगा किंवा एखादा ग्रंथ लिहा. तर त्या वाक्यावर, त्या गाथेवर त्यांनी पूर्ण विशुद्धिमग्ग हा ग्रंथ लिहिला. तर त्यामध्ये त्या उत्तरामध्ये त्याचं उत्तर आहे, शीले पतिठाय नरोसपयो चित्तं पय्यंच भायो आतापि निपको. तर याचा शाब्दिक अर्थ असा आहे की जो व्यक्ती शिलाचं पालन करतो, शिलाचं पालन केल्यानंतर त्याला भावनामय प्रज्ञा प्राप्त होते आणि भावनामय प्रज्ञा प्राप्त झाल्यानंतर तो आणखी धम्माकडे वळण्याचा प्रयत्न करतो. धम्मामध्ये त्याची श्रद्धा अतूट होत असते आणि जे भौतिक दान आहेत, धन आहे, त्या भौतिक दानापेक्षा श्रद्धाधन आणि दुसरं शीलधन हे पवित्र म्हटलं गेलेलं आहे. आणि हे शील आपण आताच उपसताच्या निमित्ताने अष्टशील ग्रहण केला आहे. आणखी अष्टशील म्हणजे की भंतेजींनी आपल्याला अष्टशील दिलं आहे आणि काही समजावून बी सांगितलं असेल. तर जसं की आपण दैनंदिन जीवनामध्ये 5 शील पालन करतोच, त्याच्या वेगळे फक्त तिसरं जे शील आहे, इकडे कामेसुमिच्छाचार्य आहे आणि उपसताच्या दिवशी अब्रह्मचर्य. बस हाच फरक आहे की मी त्या दिवशी कोणत्याही प्रकारचं मिथ्याचार किंवा कोणतंही वाईट कर्म करणार नाही. अब्रह्मचर्यापासून मी वेगळं राहीन, म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करेन अशी प्रतिज्ञा करतो. त्याच्यानंतर मुसावादा, सुरामेर हे तर आहेच, पण 6वं शील आहे की विकाल भोजना. उपवासाच्या दिवशी आपण 12च्या पहिले, म्हणजे आपली सावली आपल्या पायाखाली येईपर्यंत, पूर्वे दिशेपासून तर पश्चिमे जाणेपर्यंत पायाखाली पर्यंत म्हणजे भोजन करीन, असा त्याचा अर्थ आहे. आणि 7वं शील आहे नचगित वादित विसुक दसन माला गंध विलेपन धारण मंडळ विसरून ठाणा वेरवणे शिखामध्ये. या दिवशी जे सुगंधित द्रव्य आहे, शरीराला सुगंधित करायचं किंवा लेप लावायचं किंवा दुसऱ्यांना आकर्षित करण्याचा असं कोणत्याही वस्तूचा किंवा कोणत्याही पदार्थाचा किंवा कोणत्याही याचा प्रयोग करणार नाही, ज्यापासून आपल्याला मादकता येईल किंवा विकार उत्पन्न होतील. मग ते नाच असो, गाणं असो, वाद्य असो, संगीत असो, कोणत्याही प्रकारचं, तर यापासून अलिप्त राहीन अशी मी प्रतिज्ञा करतो, असा याचा साधारण म्हणजे सरळ अर्थ होतो. त्यानंतर 8वं शील आहे उच्चासेना महासेना वेरमणी शिखम समाधी आम्ही. की या दिवशी मी साधारण आथुरणावर झोप घेईन, ज्यापासून मादकता येणार नाही, विकार उत्पन्न होणार नाहीत. तर साधारण आथुरणावर झोपल्यानंतर जसं की शरीराला तकलीफ नाही होणार, शरीराला चांगल्या प्रकारे झोप येईल आणि
व्यवस्थित म्हणजे जागरूक त्याला म्हणतात. तर अशा या हे आष्टील आहेत. पानातिपाता वेरमणी शिखांब समादयामी, अदिन दाना वेरमणी शिखांब समादयामी, प्राणहिंसा करणार नाही, मी न दिवी चोरी न दिवीचीच को अर्थात चोरी करणार नाही अशी प्रतिज्ञा ग्रहण करतो. अब्रह्मचर्य वेरमणी शिखांब समादयामी, मी मिथ्याचार किंवा कामाचार पासून ब्रह्मचर्याचं पालन करेन असं मी प्रतिज्ञा ग्रहण करतो. चौथं शील होतं मुसावादा वेरमणी शिखांब समादयामी, मी खोटं बोलणार नाही किंवा खोटं बोलून कोणाला फसवणार नाही अशी मी प्रतिज्ञा ग्रहण करतो. पाचवं शील सुरा मेरे मज पमाद ठाणा वेळेस आम्ही, जे शरीराला मादकता येईल, कच्ची दारू पक्की दारू किंवा आणखी जे मादक द्रव्य त्यांचं मी सेवन करणार नाही. सहावं शील विकाल भोजनावर आम्ही, मी 12च्या आतच त्या दिवशी मी जेवण करण्याचा प्रयत्न करीन अशी मी प्रतिज्ञा ग्रहण करतो. आणि 7वं शील आहे नचकित वादित विसुख दसन, आपल्या शरीराला म्हणजे सुगंधित द्रव्यापासून अलिप्त ठेवीन. म्हणजे सुगंधित द्रव्य किंवा पदार्थ किंवा मादकता येईल अशा वस्तूंचा प्रयोग करणार नाही. सरळ अर्थ, जास्त म्हणजे आडंबर नाही, सरळ साधा. तर याच्यापासून सुद्धा अलिप्त राहण्याची अशी मी प्रतिज्ञा करतो. आणि शेवटी न उच्चासेना महासेना समाधी आम्ही साधारण अंथरुणावर मी झोपीन. म्हणजे गादी किंवा पलंग अशा म्हणजे मोठ्या अंथरुणावर झोपणार नाही असा त्याचा सरळ अर्थ आहे. तर अशा या 8 शील हे आपण ग्रहण केले. आणि 8 शील म्हणजे की आपण आता 10 मिनिटात तर अष्टशिलाचं तर विश्लेषण होणार नाही. पण आपली विनंती, आपला आग्रह या निमित्ताने मी आपल्याला धम्माचे 2 शब्द सांगितले. अशा या भगवान तथागत सम्यक समुदायाच्या वाणीने आपणा सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना सुख शांती मिळो. बुद्ध धम्म संघ सदा आपली सर्वांची रक्षा करो. आणि आजच्या या शुभ प्रसंगी सारनाथवरून आपणांना सर्वांना मंगल कामना, आशीर्वाद. पूज्य भंतीजींना सुद्धा माझ्यापेक्षा जर मोठे असतील वर्षावासानं तर त्यांना वंदन प्रणाम, लहान असतील त्यांना आशीर्वाद मंगल कामना. तर अशा या शुभ प्रसंगी आयोजक कार्यकर्त्यांना म्हणजे किंवा आपले धम्म बंधू किंवा आपले धम्म उपासक उपासिका सर्वांना आशीर्वाद, बालक बालिकांना सुद्धा आशीर्वाद, मंगल कामना. भवतु सब्बा मंगलम, भवतु सब्बा मंगलम, भवतु सब्बा मंगलम. साधु साधु साधु. बोल पूज्य भंतीजीचं नाव काय होतं? काय आहे शारदाताई. हा भंतेजी. पूज्य भंतीचं नाव काय होतं? कोणतं विहार? हा हे